अशा व्यक्तीला भेटणार आहोत, ती म्हणजे डॅशिंग, स्मार्ट, तरुण, तडफदार, सुसंस्कृत, संवेदनशील, कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व, विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान, खाकीतील वीर, शत्रूंनाही घाम फोडणारे, आधुनिक सूर्य पेटवण्याची ताकद ज्यांच्या चरित्रामध्ये आहे, असे श्री विश्वास नागरे पाटील सरांशी आज आपण संवाद साधणार आहोत. तर सर्वात आधी मी सरांचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर. थँक्यू. सर्वप्रथम रिद्धी, तुझं खूप खूप अभिनंदन. तू एवढ्या कमी वयामध्ये आपल्या वक्तृत्व शैलीमुळं अनेक व्यक्तींची मुलाखत घेण्याची एक चांगली हॉबी किंवा छंद आपण म्हणतो तो तू डेव्हलप केला आहेस. तुला लाँग रनमध्ये याचा खूप फायदा होईल. पण आता तू अजून टीनएजर आहेस आणि माझी अपेक्षा आहे की तू आता अभ्यासावर जास्त फोकस केलं पाहिजे. निश्चितपणे हे एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून तुला करायला हरकत नाही. पण आता अभ्यास 10वी 12वी हे खूप महत्त्वाचे आयुष्यातले टप्पे आहेत. त्यावेळेला अभ्यास करून आपलं ॲकॅडमिक करिअर चांगलं बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुझे बाबा तुझ्या पाठीशी आहे ती चांगली गोष्ट आहे. परंतु हा तुझा पॅशन जो आहे तो तुझ्या अभ्यास आणि याच्याशी कॉम्प्लिमेंटरी असला पाहिजे, पूरक असला पाहिजे. ओके, विचार प्रश्न, तुला काय विचारायचं? सर, तुमचे वडील नावाजलेले पहिलवान आणि गावचे सरपंच होते. आपला मुलगा देखील पहिलवान व्हावा अशी त्यांची सुरुवातीला इच्छा होती. मग तुम्हाला कधी पहिलवान व्हावं किंवा राजकारणात यावं असं कधी वाटलं नाही का? वडिलांची इच्छा निश्चितपणे होते, पण ते स्वतः चांगले पैलवान होते आणि माझे आजोबा होते, त्यांची खूप इच्छा होती म्हणून ते पैलवान झालेले होते. पण त्यांची अशी खूप इच्छा नव्हती की मी पैलवान व्हावं. कारण ग्रामीण भागात काय असायचं, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. पण त्यांना माहीत होतं की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये गेलं तर एक स्वतःचं करिअर बनवता येतं, स्वतःला अशा अधिकार प्राप्त झाले की सर्वसामान्यांचं भलं करण्याचे अधिकार प्राप्त झाले की त्यातनं चांगलं काम करता येतं. त्यामुळे वडिलांनी शेतीसाठी किंवा पैलवानीसाठी मला खूप प्रेरित केलं नाही. ऑफकोर्स ते शेती करायचे आणि तालमीत वस्ताद म्हणून पण जायचे. त्यांच्या पाठीमागनं मग मी जायचो, पण मला कधी तसं प्रावीण्य कुस्तीत मिळवता आलं नाही. आणि शेतीमध्ये तर त्यांनी मला पाऊलच ठेवून दिलं नाही. अभ्यास करायचा म्हणून मोटिवेट केलं. त्यामुळं असं वडिलांची खूप इच्छा नव्हती, पण मला त्यांनी उलट अभ्यास करण्यासाठी खूप मोटिवेट केलं आणि नेहमी सांगितलं की साहेब झाला पाहिजेस, फौजदार झाला पाहिजेस, मामलेदार झाला पाहिजेस. ग्रामीण भागामध्ये फौजदार किंवा मामलेदार हे तालुका स्तरावरचे जे अधिकार असायचे तेच त्यांना माहीत असायचे. कलेक्टर किंवा कमिशनर या खूप मोठ्या पदांची खूप काही स्वप्न त्यावेळेला पाहण्याचा योग आला नाही. पण हळूहळू जसं त्यांच्या लक्षात आलं की 10वी 12वीमध्ये ग्रॅज्युएशनमध्ये मला चांगले मार्क्स मिळत आहेत आणि मी माझ्या अभ्यासात उत्तम प्रकारे अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवतो हे लक्षात आल्यानंतर मात्र मग त्यांच्या ॲम्बिशन्स, त्यांच्या महत्त्वाकांक्षा माझ्याबद्दलच्या वाढत गेल्या. सर, तुम्ही शाळेत असताना कोणकोणती प्रकारची पुस्तके वाचायला? हे बघ, मला वडील त्यावेळेला 3 रुपये द्यायचे. आठवड्यातलं एकदा आम्ही कलिंगडं खायचो किंवा आंबे सालीसह खायचो. केळी विकत घेतली तीसुद्धा साल ओढून, म्हणजे लहानपणी जे ग्रामीण भागातली फळं बाजारात मिळायची किंवा चुरमुऱ्याचा लाडू मिळायचा आमच्या त्या यात्रेमध्ये, किंवा फिंगरनळ्या असायच्या. त्या आता मला माहीत नाही त्या फिंगरनळ्याला काय म्हणतात, पण त्या आम्ही खायचो आठवड्यातनं एकदा. ते खाण्याला द्यायचे, पण ते मी खाण्यासाठी वापरायचो नाही. त्याचं 3 रुपयाचं मी एक चंपक किंवा चांदोबा असं पुस्तक घ्यायचो आणि ती पुस्तकं मला लहानपणी गोष्टीची पुस्तकं वाचण्याचा आनंद निर्माण झाला. त्यानंतर मला वाचनालय जे आमच्या गावात होतं त्याच्यात दिवाळी अंक वाचायला मिळायचे. ती दिवाळी अंक वाचण्याचा आणि त्यातली चांगली आर्टिकल्स वाचण्याचा जो आनंद आणि त्यातनं ज्ञान जे मिळत होतं तो एक माझा छंद होता. आणि नंतर हळूहळू मग शाळेत मी शिराळ्याला गेल्यानंतर लायब्ररीमध्ये खूप चांगली पुस्तकं आणि त्यात आत्मचरित्र म्हणजे महात्मा गांधींची ऑटोबायोग्राफीसुद्धा, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ, माझे सत्याचे प्रयोग म्हणून मराठीत होती, ती मी शाळेत असताना वाचलेली होती. आणि अनेक शिवाजी महाराजांची पुस्तकं, त्यांच्या सगळ्या कार्यकर्तृत्वाच्या सगळ्या कहाण्या या शाळेत असताना आमच्या लायब्ररीमधनं वाचायला मिळाल्या. त्याचबरोबर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते दिगवडेकर सर, त्यांनी गीतेतला 12वा आणि 18वा अध्याय आम्हाला मुखोद्गत करायला सांगितलेलं. गीतेचं ज्ञानसुद्धा त्यावेळेला मिळाले आणि सुभाषितं, संस्कृत सुभाषितं वाचण्याचा एक छंद त्यावेळेला, आणि त्यातनं जे अर्थपूर्ण असे खूप चांगले संदेश मिळायचे आणि जे आपल्या जीवनाला घडवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. मनाचे श्लोकसुद्धा मी पाठ केले होते.
या सगळ्या गोष्टी लहानपणी माझ्या जडणघडणीत मला फायद्याच्या ठरल्या. तुमचं सगळ्यात आवडतं पुस्तक कोणतं आहे? माझी अनेक पुस्तकं आवडती आहेत, पण मी जसं सांगितलं की मला खूप ते माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचा माझ्यावर खूप प्रभाव होता. आणि शिवाजी महाराजांची अनेक चरित्र मी नंतरच्या टप्प्यामध्ये अनेक बायोग्राफीज त्यांच्या जेवढ्या काय वाचता आल्या तेवढ्या मी वाचल्या. त्या लेखनाचा माझ्यावर प्रभाव आहे. माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी कोणती प्रेरणादायी पुस्तके वाचावीत असे तुम्हाला वाटते? लहानपणी अगदी श्यामची आईसारखं पुस्तक मला खूप शिकवून गेलेलं. म्हणजे श्यामची आईचं हे छोटे छोटे लेसन्स त्यातनं जीवनाविषयीचे हे मिळाले. नंतर इसाप नीतीतल्या गोष्टी यातसुद्धा आपल्या म्हणजे पौराणिक गोष्टी आहेत त्यामध्ये, आणि त्यातनं सुद्धा सबक म्हणजे लेसन्स जे आहेत ते इसाप नीतीतल्या गोष्टीतल्यासुद्धा खूप छान आहेत. आणि नंतर मग तुम्ही टीन एजमधनं थोडे मोठे झाला की मग बायोग्राफीज वाचल्या पाहिजेत किंवा ऑटोबायोग्राफीज वाचल्या पाहिजेत, की ज्यातनं व्यक्तिमत्व विकसनासाठी आवश्यक असले गुण आपल्याला एखादा प्रभावी व्यक्ती म्हणजे कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचा. महात्मा फुलेंनी खूप छान पुस्तक लिहिलेत, ती आता अलीकडच्या जनरेशनला पचनी पडतील असं मला माहीत नाही आहे. परंतु अनेक पॉडकास्ट आणि सिनेमाच्या माध्यमातून ही मोठी व्यक्तिमत्व, सरदारसारखा सिनेमा पाहिला तर वल्लभभाई पटेल त्यातनं समजू शकतात. अलीकडे आलेला महात्मा फुल्यांवरचा चित्रपट मी समाजसुधारकांच्या नावाचा जो होता तो खूप सुंदर त्यांच्या जीवनाबद्दल सांगतात. गांधीजींच्यावर रिचर्ड अँटेनबरोंचा गांधी नावाचा सिनेमा तुम्हाला हे दाखवतो. त्यामुळे पुस्तकं आता आजकाल सगळं म्हणजे इलेक्ट्रॉनिक युगामध्ये किंवा डिजिटल युगामध्ये तुम्हाला पॉडकास्ट आणि सिनेमे पण आणि सिरियल्स म्हणजे वेब सिरीजसुद्धा किंवा सिरियल्स. आम्ही लहानपणी पूर्ण माझ्या भारताचा शोध म्हणजे जे नेहरूंनी पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यावरची असणारी टी व्ही सिरियल होती, की त्या टी व्ही सिरियलचे सगळे एपिसोड वगैरे त्यातनं सगळं अँशियंट मिडिवल आणि मॉडर्न इंडिया त्यातनं मला कळालं होतं. त्या सिरियलचं नाव मला भारत एक खोज नावाची सिरीज होती, आम्ही लहानपणी दूरदर्शनवर यायची. ते सगळे एपिसोड मी पाहिलेले आहेत आणि त्यातनं मला खूप जाण आली. त्यावेळेला श्याम बेनेगल सारख्या डायरेक्टरनी ती डायरेक्ट केलेली होती. नसरुद्दीन शहा खूप चांगले त्यात, ओमपुरी यांनी त्यात ते लहानपणीचे मला एपिसोड सगळे आठवतात. मला ज्या वेळेला वेळ मिळतो त्यावेळेला टी व्हीवरती यूट्यूबवरती त्या सिरियलचे काही भाग आहेत ते मी पाहत असतो. सर, तुमचा आवडता छंद कोणता? खूप सारे छंद आहेत. फिटनेसमध्ये मी खूप स्वतःला बिझी ठेवतो. म्हणजे आजसुद्धा सकाळी मी 1 तास व्यायाम केलेला आहे. रोज सुट्टी असो काही असो व्यायामावरती माझं खूप लक्ष असतं. व्यायामामध्ये मी सगळ्या प्रकारचे व्यायाम करतो. योगामध्ये चांगली आसनं करू शकतो. सूर्यनमस्कार सगळे 12 सूर्यनमस्कार तर न चुकता बॉडीच्या वॉर्मिंगअपसाठी ओम राम ह्रीम रौम रैम रहा मित्र रवी सूर्य भानू खगभूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृ अर्क ही सूर्याची 12 नावं घेऊन 12 सूर्यनमस्कार करून वॉर्मअप करतो बॉडी. आणि त्यातनं सगळे जॉईंट्स, लिगामेंट्स, टेंडन्स हे तुमचे डेव्हलप होत असतात. आणि त्यानंतर मस्क्युलर एक्सरसाइज. आता मी 51 वर्षाचा आहे पण माझे मस्क्युलर स्ट्रेंथ चांगली आहे आणि मी यावेळेला 42 किलोमीटर धावण्याची म्हणजे जी मॅरेथॉन असते ती पण कंप्लीट केलेली आहे. त्यामुळं हे जे माझे पॅशन आहे ते लॉन्जिटिव्हिटी आणि क्वालिटी ऑफ लाईफ. म्हणजे असं म्हणतात की निम्म आयुष्य आपलं पैसे कमवण्यात जातं आणि हेल्थ गमावण्यात जातं, आणि राहिलेलं आयुष्य आपलं जे कमावलेले आहेत पैसे ते हेल्थवर म्हणजे आजारी पडतो आपण आणि ते पैसे गमावण्यात आणि हेल्थ परत येण्यासाठी प्रयत्न करण्यात जातं. त्यामुळं आपण पहिल्यापासून डिसिप्लिन, मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोज आपण वेळेवर जेवणे, वेळेवर व्यायाम करणे. आता मी सर्व्हिसमध्ये असूनसुद्धा ज्या वेळेला शक्य आहे तसं म्हणजे डिसिप्लिनमध्ये चहा कॉफीचं प्रमाण कमी ठेवणं, व्यसनाच्या आहारी न जाणं आणि रोजचा व्यायाम करणं हे पॅशन म्हणूनच मी डेव्हलप केलेलं आहे. आणि त्याचं मला माझ्या रोजच्या मी ज्या वेळेला ट्रेनिंगला होतो 27 वर्षापूर्वी त्यावेळेचे माझे पॅरामीटर्स म्हणजे माझी त्यावेळची वजन, माझी सगळे मसल मास आणि त्याला BMI म्हणतो आपण, ते सगळे पॅरामीटर्स मी आता ट्रेनिंगला परत आमच्या 27 वर्षांनी परत रियुनियन असते त्यावेळेला गेलो त्यावेळेला सेम आहेत. मी त्यावेळेला 70 किलोचा होतो, आत्ताही 70 किलोचं होतं. त्यामुळे हे असे हॉबीज पाहिजेत. मग बाकीचे जे आहेत त्यात म्युझिक मला खूप आवडतं, वाचायला आवडतं, लिहायला आवडतं,
लोकांशी समरस होऊन बोलायला आवडतं, लहान मुलांच्यावर गप्पा मारायला आवडतात, तुझ्यासारख्या लहान मुलांच्यावर, आणि वृद्ध माणसांच्याबरोबर पण गप्पा मारायला आवडतात. नवीन शिकण्याची खूप आवड आहे. म्हणजे मी फक्त BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एवढंच माझं क्वालिफिकेशन होतं ज्यावेळेला मी IPS झालो. त्यानंतर मी MA कंप्लीट केलं, MBA कंप्लीट केलं पोलीस मॅनेजमेंटमध्ये, LLB कंप्लीट केलं, आणि मी तर औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला ज्यावेळेला IG होतो त्यावेळेला LLMच्या फर्स्ट इयरला पण फर्स्ट आलो. आता मी मुंबईमध्ये सायबर लॉचा डिप्लोमा करत आहे. सो नेहमी शिकत राहिलं पाहिजे. क्वेस्ट विद्वत्वं च नृपत्वं च नैवं तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणजे विद्वानाची आणि राजाची तुलना कधी होऊ शकत नाही आहे. कारण राजाला फक्त त्या राज्यामध्येच आदर सन्मान मिळतो, पण विद्वानाला पूर्ण जगामध्ये आदर सन्मान मिळत असतो. त्यामुळे शिकण्याची किंवा नवीन नवीन कुतूहल जे म्हणतो आपण, क्युरिओसिटी आणि इन्क्विजिटिव्हनेस, ती वाढवण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जग हे खूप विशाल आहे आणि त्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्या जाणून घेण्याचा थोडा थोडा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी खूप माध्यम आहेत. सर, तुम्ही शाळेत असताना कोणकोणत्या उपक्रमात सहभाग घ्यायचा? मी NSS NCC मध्ये खूप ॲक्टिव्ह होतो, आणि शाळेत असताना स्काउट गाईड, म्हणजे 4थी 5वीत असताना स्काउट गाईडमध्ये खूप ॲक्टिव्ह होतो. मला अजूनही आठवतं, माझे आजोबा आले काठी टेकीत टेकीत, ही कविता मी म्हटलं होतं. मला 5 रुपयाची नोट, 5 रुपयाचं बक्षीस त्यावेळेला मिळालं. ते अजूनही मी 5 रुपयाची नोट ती जपून ठेवलेली आहे, 4थीत मिळालेली. आणि नंतर NCCमध्ये मी C सर्टिफिकेट आहे. शाळेत असताना पण मी NCCमध्ये होतो आणि कॉलेजमध्ये पण होतो. NSSच्या माध्यमातून मी रुरल रिकन्स्ट्रक्शनचे, मास एज्युकेशनचे अनेक कॅम्प्स अटेंड केलेले आहेत. NCCमधनं सुद्धा अनेक कॅम्प्स अटेंड केलेले आहेत. त्यामुळे हे असे उपक्रम, त्याचबरोबर मग शिवजयंतीसारखा कार्यक्रम गावात घ्यायचा माझा उपक्रम असायचा. मी माझ्या गावात एक खूप चांगली अभ्यासिका आणि कॉम्पिटिटिव्ह स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी सगळी पुस्तकं जमा करून एक चांगलं ग्रंथालय मी म्हणजे आधी 18-19 वर्षाचं असताना कोकरूडमध्ये सुरू केलेलं होतं, ज्याला मुख्यमंत्री सहायता निधीतनं त्यावेळेला 50,000 रुपये मिळाले होते. व्याख्यानमाला मी गावात आयोजित केलेली होती. त्यामुळं एक रचनात्मक आणि होकारात्मक असे एक उपक्रम करण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. सर, तुमची आवडती कविता खाकी आहे, आम्हाला ती तुमच्याकडून ऐकायला आवडेल. अरे, ही माझी अलीकडं मला ती कविता खूप वाचायला मिळाली. एक IPS ऑफिसरच आहेत, त्यांनी ती कविता लिहिलेली आहे. मैं खाकी हूँ, दिन हूँ, रात हूँ, सांझ वाली बाती हूँ, मैं खाकी हूँ. आंधी में, तूफान में, होली में, रमज़ान में, देश के सम्मान में अडिग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ, मैं खाकी हूँ. तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को, सारे त्यौहार भीड़ के साथ मनाने को, कभी पत्थर और कभी गोली भी खाने को. मैं बनी दूजी माटी हूँ, मैं खाकी हूँ. विघ्न विकट सहकर भी सुशोभित सज्जित भाती हूँ, मुस्काती हूँ, इठलाती हूँ, वर्दी में गौरव पाती हूँ. मैं खाकी हूँ. भूख और भूख और तहान की मजाल ही क्या, कभी आहट हूँ, कभी चोटिल हूँ, और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूँ, मैं खाकी हूँ. सर, तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना उदास वाटायचं, निराशा यायची असं वाचलंय. मग यातून तुम्ही कसा मार्ग काढायचे, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हे बघ, आपण ज्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीत असतो त्यावेळेला कुछ लोग टूट जाते, कुछ लोग रेकॉर्ड तोड देते असं म्हणतात ना. म्हणजे आपण आपल्या मानसिकतेला कसं तयार करायचं, तर त्याच्यासाठी मी बऱ्याचदा एक व्हिज्युअलायझेशन टेक्निक असायचं, की मी यशस्वी झालो तर काय होईल, अयशस्वी काय झालो तर. मी यशस्वी झाल्यानंतर माझे आईवडील किती आनंदी होतील, माझ्या गावात माझ्याबद्दल किती चांगल्या प्रतिक्रिया येतील, माझे शिक्षक मला किती, त्या व्हिज्युअलायझेशन करून मी मला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करायचो. वाचन तर होतंच माझं. पुस्तकं वाचण्याची मला पहिल्यापासून आवड होती. त्यामुळे चांगले आर्टिकल्स, चांगले विचार ऐकल्यामुळं ती ऊर्जा मिळत राहायची. आणि आपला राबणारा, शेतात काम करणारा बाप पाठवला की सगळ्याच ऊर्जा येतात. तू ही तुझी. त्यामुळं द हाईट्स ऑफ ग्रेट मेन रिच्ड अँड केप्ट वेर नॉट अटेंड बाय सडन फ्लाईट, बट वाईल देअर कंपॅनियन्स वेर स्लेप्ट दे वेर टॉयलिंग अपवर्ड्स इन द नाईट. म्हणजे जी काही मोठी माणसं उंची गाठत असतात ते एका झेपेत मिळत नसते, तर त्यांच्याबरोबरचे लोक ज्यावेळेला झोपलेले असतात त्यावेळेला त्यांनी रात्र अभ्यास केलेला असतो आणि ती उंची गाठण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. त्यामुळे ती उंची गाठत असतो. शेवटचा एक प्रश्न विचारा, मला विमान पकडायचं आहे. सर, तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुमचे प्रेरणास्त्रोत कोण होते?
हे बघ, मी नेहमीच रोल मॉडेल माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज ठेवलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातनं सुद्धा खूप प्रेरक असे मला संदेश मिळत गेले. महात्मा गांधी यांची पण मी म्हणजे माझा इतिहासच अभ्यास असल्यामुळं त्यांच्या जीवनातल्या त्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टींतनं सुद्धा मी प्रेरणा घेतलेली आहे. पण शिवाजी महाराजांच्या जीवनातनं असं एक धगधगतं संघर्ष होता. म्हणजे आपण सुद्धा थोडाफार त्यातला करू शकतो का? कारण त्यावेळची प्रतिकूल त्यांची असणारी आसमानी संकट असायची त्यावेळेला. अ, आक्रमणं व्हायची, सर्वसामान्य लोकांचं जीवन धोक्यात आलेलं होतं, सगळीकडे अशी मरगळ पसरलेली होती. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी एक स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि एक हिंदवी स्वराज्य तयार केलं, की ज्यात सर्वसामान्य माणसाला एक सन्मानाची म्हणजे एक ट्रस्ट जसं डेव्हलप करतो आपण, तशा पद्धतीनं ते मी या स्वराज्याचा एक ट्रस्टी आहे, अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी ते राज्य बनवलं. म्हणजे त्यांनी सवंगडी सोबत घेतले, एक स्ट्रॅटेजीज बनवल्या, युद्ध कौशल्य म्हणजे मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाईम, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाईम. म्हणजे शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. म्हणून नेहमी तयारी, होमवर्क, अभ्यास, कष्ट हे त्यांच्या जीवनातनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातनं हे प्रेरक प्रसंग मी नेहमी घेत राहिलो. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट आणि गॉड ब्लेस यू. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.